काय आई साहेब, शून्यात नजर, तंद्री अँड ऑल, कसलं थिंकिंग चालू आहे? हा, आपल्या पोराचं वाटोळं कसं करायचं हाच विचार चालू असेल, दुसरं काय? काही पण बोलू नका. आवाज खाली. ही सगळी नाटकं ताईसाहेबांसमोर करायची. आवाज वाढलाय म्हणजे ताईसाहेबांना काहीतरी सांगितलेलं दिसते. नाही. नक्की ना? हा, काय ताईसाहेब आज आहेत उद्या नाहीये, परत मी आणि तुम्ही एवढं लक्षात ठेवा. मी काहीच सांगितलेलं नाही. नक्की ना? मी काय म्हणतोय, तुम्ही ताईसाहेबांना सांगा ना, जाऊ म्हणा तुमच्या घरी, तुमचं घर सांभाळा, तुमचा नवरा सांभाळा, पोरग सांभाळा, ते दुसऱ्याच्या घरात तुम्ही लुटबुट कशाला करताय म्हणा. काय म्हणतोय मी? जाणार आहेत त्या 2 दिवसांनी. 2 दिवसांनी? गुड. त्यावर कुणाला काय बोलू नका, शांत बसायचं. कसं बसणार? इकडे बघा, अहो इकडे बघा. आळी मिळी खूप चिळी, हाताची घडी तोंडावर बोट. मी काही बोलणार नाही. गुड. तसा आमचा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही म्हणा, पण ह्या बारीने ठेवून बघतो. हा, आणि एखादा एसी तुमच्या पण रूम मध्ये लावून टाकायचं म्हणतोय. पुढच्या आठवड्यात काम करून टाकू. काय? एसी, एअर कंडिशनर. अरे शीतल, तुम्ही इकडं काय काम होतं का? मला ते जरा नाही, काय नाही. अहो मग बसा की एका ठिकाणी. हा, कशाला इकडे तिकडे फिरताय? ऐसे आम्ही येतो, एसीचं करून टाकू. हा चला. मंगलताई, हा, काय करणार आता जेवायला? काय नाही, वल्ल्या कांद्याची पात करते. ते मोठ्या साहेबांना आवडती ना, म्हणून ते आपलं. का? त्यांच्या आवडीची भाजी कशाला? तुम्हाला सांगितलंय का तसं कुणी करायला? नाही तसं. मग? आणि तसं सांगितलं असलं ना तरी अजिबात असं काही करायचं नाही. ते येणार आहेत काही भाजी खायला वरून खाली? हे बघा, जोवर मी या घरात आहे ना तोपर्यंत आमच्या वडिलांच्या आवडीची भाजीच काय, कुठलीच गोष्ट करायची नाही. आम्हाला त्यांची आठवणच नको या घरात. चुकलं ताईसे. आणि हे आम्ही परत सांगणार नाही. तुम्हाला सगळं माहितीये ना मंगल? मग का मुद्दाम आमच्या वडिलांची आठवणीला असं करता तुम्ही? का तुम्हाला आईसाहेबांनी सांगितलंय असं करायला? नाही, तसं नाही. नक्की? उगीच त्यांची बाजू घेऊ नका. तुम्ही सांगितलं नाही तरी गोष्टी कळतात आम्हाला, बरं का? नाही, खरंच नाही. ठीक आहे, सांगितलंय ते लक्षात ठेवा. परत अशी चूक होता कामा नये. आलं का ध्यानात? नाही होणार ताईसे. आणि तुमचं झालं की सांगा. सिंबाला लवकर भूक लागती, त्यांना खायला द्यायचं. होय. काय बाई, एक एक माणसं आहेत त्या घरात, प्रत्येकाची एक एक वेगळी वेगळी तरा. मंगलताई, काय झालं? काय नाही, जाऊ दे. असं का ताईसाहेब बोलले असतात?
आल्यापासून वडिलांचा दरारा, त्यांचा रुबाब याच्यावर बोलणारी बाई त्यांच्याबद्दल अशी का बोलते? सगळीच असं का वागतात काय कळायला मार्गच नाही. पोरगी असं का वागते ना काय कळायलाच मार्ग नाही बघ. एकदा तरी आठवणीने फोन केला का आपल्याला? आपल्यालाच नसते तिची आठवण होत्या. का तिकडे बंगल्यावर म्हणून फोन केला नसेल? तसं बी असेल. ताई आपण तिला फोन करून बघूया का? चालेल. हा. स्पीकरवर ठेव. हा. हॅलो. नमस्कार मॅडम. हाय का ओळख? काय ग काकी असं का म्हणतेस? मग तुला काय आमची आठवण येत नाही? असं कोण म्हणलं? मग फोन करायला काय होतं ग? अगं मी भैयांच्या बंगल्यावर आहे ना म्हणून केला नाही. मी आता तिकडे परत आले का नाही की मग घरला येऊनच जाते बघ. अजून किती दिवस राहणार आहेस ग तिकडच? पूजा झाली की निघीन मी. अगं पूजा काल का आज काहीतरी होती ना? पण यांना सुट्टी नव्हती ना म्हणून मामांनी पूजा पुढे ढकलली. बर मग आता कधी आहे पूजा? आता हाय की येत्या 2-3 दिवसात. बरं शितले स्वतःची काळजी घे बरं का. आणि रोजच्या रोज दूध पितेस ना? भय भय सगळं करते मी यायच्या वेळी. तुम्ही नका काळजी करू एवढी. शितले अगं जीजी काय म्हणत होते माहितीये का? काय? जयश्रीचा संसार तर मार्गी लागलाय. सगळं नीट व्हायला लागले. तुझ्या बाळाचा पायगुणच आहे म्हणत होत्या. असं म्हणल्यावर होय मला बी असंच वाटतंय. शितले तू लवकरात लवकर इकडे बरं का. कधी एकदा आमच्या नातवाला खेळवतोय असं झालंय बघा मला. ताई तुमचं आपलं काहीतरीच. आपण घाई करून काय होणार आहे का? बाळ जन्माला यायचं तेव्हाच येणार ना. अगं पण मला झाले घाई. शितले माझं स्वेटर पण विणून झालं बरं का. हा झाला पण होय. आता दुसरा रंग घ्यायला लागलेत विणायला. मग 2-4 तरी लागतीलच की. वय 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 किती तुमची तयारी. अगं शितले हे तर काहीच नाही. तू कधी एकदा घरी येतेस असं झालंय बघ. तुला लय काय काय करून खायला घालायचंय पण तू तिकडे आहेस ना त्यामुळे सगळं खोळंबले. वय वय येते मी 2च दिवस दम काढा. हा बरी ये. बर ठेवू का? हा. शितले एवढी काळजी घेणारे, एवढे प्रेम करणारे घरचे, एवढा चांगला नवरा, सासू सासरे मिळाले हे खरंच नशीबच आहे म्हणायचं. कोण आहे का घरात? येऊ का? भैया जयडे. हा ग बाई ताई साहेब तुम्हीच आहे बाई इथं. बरं झालं बाई. मम्मी तू कसं काय येणं केलंस? अगं जयडे तुझी आणि भैयाची मला एवढी सवय झाली का नाही की काय करमनाच बघ. तू आणि भैया दोघं बी जशी इकडे आलाय का नाही तसं घरात काही चैनच पडाना. म्हणून तर मी सारखी सारखी येते इकडं. त्यात शीतल बी इकडंच आहे. काय ग शीतल बरी आहेस ना? सगळे व्यवस्थित आहे का? वय हाय की. अरे काय मामी इकडं अचानक? वय बस घे आपलंच घर आहे. हो भैया हे काय सांगायची गोष्ट झाली वय. आता माझ्या लेकीचं घर ती माझंच घर की. जयडे बस ये. मम्मी काय काम होतं का तुझं? मी काही काम असल्यावरच यायचं असं काही नेम आहे तवा? नाही म्हणजे तसं नाही काय. अहो तसं नाही मामी हे तुमचंच घर आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही इथं या. हा हो काय सांगताय? अहो म्हणजे जयश्री फक्त असंच म्हणल्यात. तुम्ही सिरियसली नका घेऊ. नाही तसं माझं काम बी होतं म्हणूनच आलते मी. म्हणजे आता आपण पूजा पुढे ढकलली ना. हा एका अर्थाने ती बी बरंच झालं म्हणायचं. म्हणजे कसं आता पूजा चांगली जोरात करता येईल ना. भैया अख्ख्या गावाला कळलं पाहिजे देशमुखांच्या घरातली पूजा आहे म्हणून. अहो मामी तसं नाही.
पूजा साधी आणि घरगुती करायचं ठरलंय आमचं. आमचं आमचं म्हणजे भैया हो एकदा विचारायचं तरी की. आता आमचं मत घेतलं असतं तर काय बिघडलं असतं वे? हो सॉरी, ते गडबडीत राहिलं आमच्याकडनं. पण पूजा साधीच करायचं ठरलंय आमचं. अहो भैया असं कसं म्हणताय तुम्ही? म्हणजे आता बघा, आमचं जावई कोण? भैया साहेब देशमुख. आणि त्यांचं लग्न कसं झालं एकदम साधं. त्यात पूजा बी आता तुम्ही अशीच करायची म्हणताय. म्हणजे लग्नाचं द्या सोडून, कसं आहे तवाची गोष्ट जरा वेगळी होती ना. पण आता बी जर तुम्ही पूजा तशीच करायची म्हणला तर गाव काय म्हणल? गाव काय म्हणते तवा? आणि पूजा आमची, त्यामुळे आमचा प्रश्न आहे आम्ही कशी करायची तो. अहो भैया हे झालं तुमचं, पण असं वागून चालत नाही. काय ताईसाहेब, बरोबर आहे का नाही? ताईसाहेब तुम्हीच सांगा आता. आपण कसं लोकांच्या सुखात दुःखात जातो का नाही? हा मग तसंच लोकांना बी आपल्या सुखात दुःखात यावं वाटतं. आणि भैया लोक काय म्हणतील ह्याचा जरा विचार करा. हाय का? आता गाव काय म्हणते तेव्हा मामी? अहो भैया गाव म्हणल एवढी मोठी माणसं आणि अशी चेंगट्यागत वागतात. मग तुम्हीच सांगा, लोक जर अशी बोलायला लागली तर ती बरं दिसतंय का? बघा म्हणजे ताईसाहेब तुम्हाला पटतंय का मी काय म्हणते ती? मामी पूजा मोठी जरी केली तरी बोलणारे लोक आहेतच की. अहो भैया आपण काही लोकांसाठी पूजा करतोय बाय. म्हणजे आता बघा, आता तर तुमच्या आई साहेब बी परत आल्यात आणि ताई साहेब बी इथंच आहेत. मग होऊन जाऊ दे की जोरात पूजा. काय ताई साहेब? मामी तुम्ही ह्याच्यात नका पडू. अहो भैया साहेब, त्या म्हणतायत तसंच करूयात आपण. काय आहे, उद्या कुणी आपल्या घराण्याला नावं नको ठेवायला. आणि देशमुखांच्या घराण्याचे एकुलते एक वारस आहात तुम्ही. तेव्हा पूजा कशी अशी जंगी व्हायला पाहिजे. आहो पण ताईसाहेब कशाला उगाच एवढा खर्च? तुम्हाला विचारलंय आम्ही. आमचा निर्णय झालाय. मामी आपण जोरदार पूजा करू, सगळ्यांना आमंत्रण देऊया. हे बाकी बेस्टच झालं बघा ताई साहेब. बरं येते बर का, मी आतापासूनच तयारीला लागते. जयश्री येते, शीतल येते. हा काळजी घे. हा पूजेच्या तयारीचं बघा. जी. तुमच्या मदरला काय आकलीचा भाग? तुम्ही आता उगाच माझ्या मम्मीची अक्कल काढत बसू नका. एवढं आम्ही आमच्या ताईसाहेबांना कन्व्हिन्स केलं होतं, पण तुमच्या मम्मीने येऊन सगळा घोळ घातला. करू आपण काय तर. काय करता सांगा ना. एकदा का पंचक्रोशीतली सगळी लोक येऊन गेली ना, आम्हाला हे घर सोडून तुमच्या घरी येता येणार नाही. सगळं मुसळ केरा. कळतंय का काय म्हणते? मला मस्त कळतंय की सगळं, पण आता नेमकं काय करायचं तीच काय कळना झालंय. आईसाहेब मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. हा बोला. आईसाहेब तुमचा माझ्यावर राग अजून बी आहे होय? नाही.
खरंच ऐकून लई बरं वाटलं बघा. नाही, मला असं वाटत होतं की तुम्ही आतापतूर माझ्या नाही, असं काही नाही. आम्ही आता तो विचारही करत नाही. नाही, पण खरंच जयश्री आणि भैया साहेबांचं लग्न तुम्ही मान्य केलं आणि त्यांना परत घरी बोलवलं. खरंच लई बरं झालं बघा. शेवटी काही झालं तरी त्या ह्या घरच्या सुनबाई आहेत आणि आम्ही देशमुख परंपरा जपतो. आम्हाला सगळ्यांना घरी असंच वाटलं होतं की आई साहेब काय जास्त वेळ मनात राग धरणार नाहीत. आई साहेब, एक विचारू? लग्नानंतर तुम्ही अचानक गायब झाला होता, ते नेमकं कुठं गेला होता? आई साहेब, काय महत्वाचं बोलत होता का? नाही नाही, ते आपलं दिवाबत्ती करत होतो. अच्छा, पण आई साहेब, आम्हाला महत्वाच्या विषयावर बोलायचंय. प्रायव्हेट मध्ये या. एक्सक्यूज मी. होल्ड दिस. आई साहेब, चला प्रायव्हेट मध्ये. हॅलो. काय मग, काय म्हणते सुट्टी? कसली सुट्टी आणि कसलं काय हो? एवढंच कंटाळलीस बे? काय हो, तुम्ही तर असं म्हणताय जसं की मी खरंच सुट्टीवर आले. आता काम नाही काय नाही म्हणलं सुट्टीच म्हणायची की. कोणाला पाहिजे अशी सुट्टी? एकतरी इथं माझं डोकं चालणं झालंय. का, काय झालं? अहो, इथं कुणाचं काय चाललंय काय कळतच नाही बघा. आता सकाळच उदाहरण देते. काय झालं माहितीये का तुम्हाला? काय झालं? तुम्हाला त्या मंगलताई माहिती आहेत, इथं काम करतात त्या? हा, माहिती की. तर त्या कसली तर भाजी करत होत्या आणि ताई साहेब आल्या. त्यांनी विचारलं काय करताय, तर त्या म्हणल्या कांद्याच्या पातीची भाजी करते, तुमच्या वडिलांना आवडायची ना म्हणून. तर चिडल्याच होत्या. काय? वय लई चिडल्या आणि म्हणल्या त्यांच्या आवडीचं काय बी करायचं नाही, ते येणार आहेत का वरून खाली ते खायला, त्यांची आठवण येईल असं काय बी करायचं नाही असं म्हणल्या. काय सांगतेस काय शिकले? आणि हो, मी तिथं आले कळल्यावर विषयच बदलला. तुम्हाला माहितीये, हीच गत भैया साहेब आणि आई साहेबांची बी आहे. त्यांचं काय आता? भैया आई साहेबांना बाजूला घेऊन सारखं काय तर बोलत असतात, म्हणजे असं चिडून दटावून असं. आणि कोण आलंय हे कळलं की गप सगळं अलबेला आहे असं दाखवतात. काय मला तर काय कळतच नाही. सगळी एकमेकांच्या विरुद्ध टोकाची आहे तिथं. अशात आपल्या जयश्रीने संसार कसा करायचा हो? शिकले अगं, अशी तर असल्यावर जगडी कसं सांभाळून घेणार का सगळं? मला तर काय वाटतंय माहितीये का, आपणच जयश्रींसाठी काय तर केलं पाहिजे. हा, करू करू. काय करू? काय करायचं काय सुचना मला शिकले. पण शिकले, जयडीच्या भल्यासाठी आपल्याला जे काही करायला लागेल ना ते आपण सगळं करू. मी तिकडे आल्यावर बोलतो याच्यावर. बर, या लवकर, मी वाट बघते तुमची. चल, ठेवतो फोन.